नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत, जो आपला डेटा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. हा नियम आहे थर्ड नॉर्मल फॉर्म किंवा सोप्या भाषेत 3NF. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग एक उदाहरण घेऊ एका टेबलचं, ज्यात एक छोटीशी गडबड आहे. ती गडबड म्हणजे ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी कशी शोधायची ते पाहू. आणि मग त्यावर एक सोप्पा उपाय पण बघू. आणि हो, हे सगळं का करायचं, हे का महत्वाचं आहे, हे पण शेवटी समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, हा थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर थर्ड नॉर्मल फॉर्मची एक मुख्य अट आहे. ती म्हणजे आपलं टेबल आधी सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये 2NF असायला हवं. आणि हे महत्वाचं आहे, त्यात कोणतीही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी नसावी. आता हा नवीन शब्द आला, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. बघूया हे काय आहे. तर ही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणजे काय? हे म्हणजे जेव्हा एखादी नॉन की माहिती थेट प्रायमरी कीवर अवलंबून नसते, तर ती दुसऱ्याच एका नॉन की माहितीवर अवलंबून असते. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष संबंध आहे, जो आपल्या डेटाबेसमध्ये पुढे जाऊन खूप गोंधळ निर्माण करू शकतो. ठीक आहे, थिअरी खूप झाली. चला, हे सगळं एका उदाहरणाने समजून घेऊया. असं उदाहरण जे वरवर बघायला एकदम परफेक्ट वाटतं. समजा आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या माहितीचं एक टेबल आहे. त्यात काय काय आहे? स्टुडंट आयडी आहे, जो प्रायमरी की आहे. मग स्टुडंट नेम, DEPT आयडी आणि DEPT नेम. सगळं साधं सोपं आणि सरळ वाटतंय, बरोबर? पण खरंच हे टेबल तितकं चांगलं आहे जितकं ते दिसतंय? की यात काहीतरी लपलेलं आहे? यात एक छोटीशी अडचण आहे, जी आपल्याला लक्षात येत नाहीये. चला तर मग आता थोडं डिटेक्टिव्हचं काम करूया. या टेबलमधले संबंध तपासून पाहूया आणि प्रॉब्लेम नक्की कुठे आहे ते शोधून काढूया. पहिला संबंध तपासू. स्टुडंट आयडीवरून आपल्याला स्टुडंट नेम मिळतं का? हो. स्टुडंट आयडीवरून डिपार्टमेंट आयडी मिळतं का? हो. इथपर्यंत तर सगळं ठीक आहे. आता दुसरा संबंध पाहू. डिपार्टमेंट आयडीवरून डिपार्टमेंट नेम कळतं का? हो, नक्कीच. म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंटचा आयडी असेल तर नाव कम्प्युटर सायन्स असणार. यातही काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता खरी गंमत बघा. प्रॉब्लेम इथेच आहे. स्टुडंट आयडीवरून डेप्ट आयडी मिळतं आणि डेप्ट आयडीवरून डेप्ट नेम. याचा अर्थ काय की स्टुडंट आयडीवरून डेप्ट नेम अप्रत्यक्षपणे ठरवलं जाते. हीच ती चेन आहे, हीच ती ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी आहे. आणि बघा, हीच तर व्याख्या आहे. एक नॉन की ॲट्रिब्यूट म्हणजे DPT नेम दुसऱ्या नॉन की ॲट्रिब्यूटवर म्हणजे DPT आयडीवर अवलंबून आहे. आणि यामुळेच आपलं हे टेबल 3NF मध्ये नाही. ओके, प्रॉब्लेम तर सापडला. आता यावर उपाय काय? घाबरू नका, उपाय एकदम सोपा आहे. आपल्याला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली, जी आपण आत्ताच केली, ती म्हणजे ही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी शोधायची. आणि दुसरी म्हणजे ज्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतोय त्यांना वेगळं करायचं, म्हणजे टेबलला तोडायचं. तर बघा, आधी आपल्याकडे एकच मोठं टेबल होतं. स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, डिप्ट आयडी आणि डिप्ट नेम सगळं एकाच ठिकाणी. आता आपण काय केलं? आपण ते तोडून 2 छोटे टेबल बनवले. पहिलं स्टुडंट टेबल, ज्यात फक्त स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम आणि डिप्ट आयडी आहे. आणि दुसरं एक नवीन डिपार्टमेंट टेबल, ज्यात फक्त डिप्ट आयडी आणि डिप्ट नेम आहे. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ड. बरं, आपण हे टेबल तोडलं, सगळं केलं, पण याचा फायदा काय? हे एवढं महत्वाचं काय? चला ते बघूया. सर्वात मोठा फायदा म्हणजे आपली ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी निघून गेली. आता प्रत्येक नॉन की ॲट्रिब्यूट फक्त आणि फक्त प्रायमरी कीवर अवलंबून आहे. यामुळे काय होतं? डेटाची पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन कमी होतं. आणि समजा उद्या कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचं नाव बदलून कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असेल, तर आपल्याला फक्त एकाच ठिकाणी म्हणजे डिपार्टमेंट टेबलमध्ये बदल करावा लागेल, 100 ठिकाणी नाही. यालाच अपडेट एनॉमली टाळणं म्हणतात. हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून एक छोटीशी आयडिया आहे. डेटाबेस नॉर्मलायझेशनच्या प्रवासाला 3 पायऱ्यांची शिडी समजा. पहिली पायरी आहे फर्स्ट नॉर्मल फॉर्म किंवा 1NF, जिथे आपण रिपीटिंग ग्रुप्स काढून टाकतो. दुसरी पायरी आहे सेकंड नॉर्मल फॉर्म 2NF, जिथे पार्शल डिपेंडन्सीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आणि मग येते तिसरी आणि शेवटची पायरी, थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे 3NF, जिथे आपण आज शिकलेली ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी काढून टाकतो. प्रत्येक पायरीवर आपला डेटा अधिक चांगला, अधिक सुटसुटीत होत जातो.
आणि लक्षात घ्या, हे फक्त मोठ्या डेटाबेस सिस्टम्ससाठी नाहीये. आपण रोजच्या कामात वापरत असलेल्या एक्सेल शीट्स किंवा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी लपलेली असू शकते. आता हे समजल्यावर जरा विचार करून बघा, तुमच्या रोजच्या कामात असा डेटा कुठे आहे जिथे हा छोटासा बदल मोठी सुधारणा घडून आणू शकतो?